हॅलो फ्रेंड्स, मेहंदी लावून तासनतास ठेवायची आता गरज नाही. फक्त 20 ते 30 मिनिटामध्ये तुमचे केस कलर होणार आहेत. पांढऱ्या केसांना ब्राऊन कलर करणार आहोत. आता काहींना काळा कलरही नको असतो आणि लाल कलरही नको असतो. तर अशा वेळेस आपण आपल्या केसांना बर्गंडी कलर देणार आहोत आणि तोही नॅचरल पद्धतीनं. यामध्ये आपण काही घटक घातलेले आहेत. ते घटक घातल्यानंतर आपल्या केसांची गळती थांबते. केस तुटत असतील तर ते थांबते. पडलेली असेल किंवा टक्कल पडणार आहे असं वाटत असेल तर या सर्व समस्याचं समाधान हा पॅक आहे. केसांवरती चमक नसेल किंवा केसांना फाटी फुटलेली असतील, केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा केसामध्ये खाज सुटलेली असेल, कोणतीही समस्या असू देत, हा हेअर पॅक आपल्या केसांच्या सर्व समस्येवर जबरदस्त असा उपाय आहे. आता पार्लरमध्ये जाऊन आपले केस आपण कलर करून घेतो तर त्याची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही. आपण घरच्या घरी आपले केस कलर करू शकतो, तेही कमी साहित्यामध्ये, अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये. आज आपण आपले केस कलर करणार आहोत. अतिशय सुंदर आपल्या केसांवरती कलर येणार आहे. तर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की आपले केस आपण घरच्या घरी इतके सुंदर कलर केलेले आहेत. पार्लरमध्ये न जाता सुद्धा आपले केस इतके सुंदर होऊ शकतात. वेळ आणि पैसा दोन्हीही वाया न घालवता आपण घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये पटकन आपले केस कलर करू शकतो. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलेला आहे. त्यासाठी इथं मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला इथं बीट घ्यायचं आहे. तर बीट इथं मी खिसून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं तुकडे करून सुद्धा घेऊ शकता. तर इथं 2 चमचे मी खिसलेलं बीट घातलेलं आहे आणि बीटाच्या वरची जे साल आहे ते अगदी व्यवस्थित काढून स्वच्छ असं बीट धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं तांदूळ आपल्याला घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा आपल्याला इथं तांदूळ घालायचा आहे. तांदूळ घातल्यानंतर आपल्याला तिसरा घटक जो घालायचा आहे तो आवळा. जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर तुम्ही घालू शकता, ड्राय आवळा सुद्धा घालू शकता. त्यानंतर थोडीशी मेथीदाणे सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता हे जे साहित्य आपण घालणार आहोत या साहित्यामुळे आपल्या केस अतिशय सुंदर होणार आहेत. तर त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 लवंगा. तर ज्याला फूल आहेत असेच लवंग आपल्याला इथं घ्यायचे आहेत. तर 2 लवंग घातल्यानंतर यामध्ये थोडासा फ्रेश कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत जास्वंदीची पानं. तर जास्वंदीची पानं सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला आणि 3 ते 4 पानं आपल्याला इथं लागणार आहेत. मी थोडीशीच मेहंदी भिजत घालणार आहे, त्यासाठी हे साहित्य मी इथं घेतलेलं आहे. जर तुमचे केस दाट आणि लांब असतील तर तुम्ही इथं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पारिजातकची पानं. तर पारिजातक जे आहे हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला 3 ते 4 पान घ्यायचे. आता हे पान सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने बारीक कट करून यामध्ये घालायचे आहेत. तर पारिजातक सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. पारिजातकाची पानं असोत किंवा फुलं असोत आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये पारिजातकाची फुलं सुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे फ्रेश असा ॲलोवेरा, म्हणजेच कोरफडीचं एक छोटंसं पान. तर इथं माझा कोवळा असा ॲलोवेरा आहे, त्यासाठी इथं साईडची बाजू मी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक कट करून यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे, म्हणजे सर्व अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि आपलं पाणी जे आहे हे अतिशय आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर मध्यम गॅसवरती मी हे उकळून घेणार आहे. पारिजातकाची फूल असोत किंवा पान असोत केस लांब आणि दाट होण्यास मदत करतात. त्याचबरोबर केस गळती सुद्धा थांबते. फूल सुद्धा घेऊ शकता तुम्ही इथं, किंवा मग कढीपत्त्याच्या पानाची पावडर जी आहे हे कढीपत्त्याची पानं सुकवून त्याची पावडर बनवून सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या केसांना लाभ होऊ शकतो. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट तुमच्या केसांवरती पाहायला मिळणार आहे. कोरफडीमुळे आपले केस गळणे बंद होतात. त्याचबरोबर केस रुक्ष झालेले असतील किंवा केसामध्ये कोंडा झालेला असेल तर कोरफडीमुळं सर्व आपल्या केसांच्या समस्या नाहीशा होतात. त्यामुळं आपल्याला इथं कोरफड थोडीशी घालायची आहे. कोरफडीमुळे आपल्या केसांच्या मुळाशी जे छिद्र असतात ते छिद्र जर ब्लॉक झालेले असतील तर ते सुद्धा ओपन करायला मदत करतात. त्यामुळे केसांची वाढ होते आणि केस आपली अतिशय झपाट्याने वाढायला सुरुवात होते. मेथीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, के ची मात्रा भरपूर असते आणि हेच प्रोटीन आपल्याचं गळणं थांबवून केसांची ग्रोथ वाढायला मदत करतात. त्यासाठी आपल्याला इथं मेथीदाणा सुद्धा यामध्ये थोडासा घालायचा आहे. जास्वंदीची पान असो किंवा फूल असो ते आपल्या केसांना मजबूत करतात आणि नॅचरल कलर देतात. त्यासाठी तुम्ही इथं जास्वंदीचे पान असो किंवा फूल असो यामध्ये थोडंसं घालायचं आहे. केस चमकदार, सिल्की, शाईन होण्यास सुद्धा मदत करतात. आता हे पाणी मी 5 ते 7 मिनिट छान मंद गॅसवरती आटवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 ग्लास पाणी घातलेलं होतं तर अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे
मी शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका गाळणीने गळून घ्यायचं आहे. आता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि लोखंडी कढईमध्ये हे पाणी घेतलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी घालायची आहे. तर तुमच्याकडे जे मेहंदी तुम्ही सतत यूज करता ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. तर इथं मी निशाची मेहंदी घेतलेली आहे. तर हे रेड कलरची निशा मेहंदी घेतलेली आहे. आता ह्या मेहंदीमध्ये सुद्धा आवळा, रिटा, शिकेकाई, जास्वंद हे सर्व साहित्य यामध्ये घातलेलं आहे असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा आपल्या केसांसाठी रिस्क घ्यायची नाही. त्यासाठी आपल्याला आणखीन यामध्ये नॅचरल असे घटक घालायचे आहेत आणि त्यानंतर मेहंदी आपल्याला भिजवायची आहे. आता ही मेहंदी यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि अगदी मध्यम गॅसवरती ही मेहंदी थोडीशी शिजवून घ्यायची. म्हणजे थोडं करायचं आहे, म्हणजे घट्टसर आपल्याला इथं मेहंदी तयार करायची आहे. आता ही मेहंदी आपण केसांवरती लावल्यानंतर याचे टिपके जे पडतात आपल्या मानेवरती, कपड्यावरती ते पडू नयेत त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं घट्टसर बनवून घ्यायचं आहे. आणि घट्टसर बनवल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे. मेहंदीमुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होत नाही. केस आपले छान कंडिशनिंग होतात. त्याचबरोबर केसांवरती सुंदर छान अशी चमक सुद्धा येते. त्यासाठी आपल्याला मेहंदी सतत केसांवरती लावायची आहे. बीट घातल्यामुळं सुद्धा आपल्या केसांवरती खूप छान अशी चमक येते. बीट आपल्या केसांसाठी आणि आपल्या शरीरांसाठी खूप हेल्दी आहे आणि बीट आपल्या केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवण्यास सुद्धा मदत करतं. त्यासाठी आपल्याला इथं बीटाचा वापर सुद्धा करायचा आहे. तुम्हाला जर तुमचे केस नॅचरल पद्धतीनं कलर करायचे असतील तर हे घरगुती उपाय करा. या रेमेडीनं आपल्या केसांवरती कोणतंही नुकसान होणार नाही. आपले केस अतिशय सुंदर असे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला हे केसांच्या बऱ्याच तक्रारी असतील, बऱ्याच समस्या असतील तर सर्व समस्येवरती हे सोल्युशन बनवा आणि केसांवरती प्रयोग करून पहा. आपल्याला खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि आपल्या केसांच्या सर्व समस्या संपणार आहेत. आता हा पॅक इथं तयार झालेला आहे आणि हे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती ब्रशच्या साहाय्याने लावायचं आहे. तर आता हे कसं लावायचं हे आता पाहणार आहोत. तर आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत. अजिबात केसांना तेल ठेवायचं नाही आणि त्यानंतर हे केसांवरती आपल्याला लावायचं आहे. लावल्यानंतर 20 ते 30 मिनिट आपल्याला हे केसांवरती ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचा असेल तर कमीत कमी 1 तास हे केसांवरती तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं, खोबरेल तेलाने छान मालिश करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करून आपण केस स्वच्छ धुवून घेऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती अतिशय सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तुम्हालाही विश्वास बसणार नाही, इतके सुंदर तुमचे केस होणार आहेत. तर फ्रेंड्स, या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या भागातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.